जायकवाडी धरणापासून अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आमचा शेवगाव तालुका आहे. या शेवगाव तालुक्यातलं हे मुर्शदपूर हे गाव आहे आणि सुधाकरराव धावणे यांचं हे शेत आहे. खरं तर शेवगाव तालुक्याची जे जमीन गेली 29 गावं या धरणामध्ये बुडाली आणि त्याच्या बदल्यात शेवगाव तालुक्यासाठी 2.3 TMC पाणी राखीव ठेवलेलं होतं. पण राखीव पाणी हे लगतच्याच गावांना होतं. त्यामुळे ह्या योजनेचं काम नवीन झालं पाहिजे असं एक काकडे साहेबांच्या मनात आलं आणि शिवाजीराव काकडे साहेबांनी स्वतःच्या संकल्पनेतनं ही योजना अशी निर्माण केली की जर जायकवाडी धरणाचं पाणी या दुष्काळी परिसराला मिळालं, म्हणजे शेवगाव तालुक्यातले पूर्व भागातली ही दुष्काळ गावं आहेत की जी ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2 आणि टप्पा नंबर 1 असं त्याचं विभाजन केलेलं आहे. तर टप्पा नंबर 2चं पाणी 17 गावांना मिळालं पाहिजे आणि ताजनापूर टप्पा नंबर 1चं पाणी शेवगाव तालुक्यातल्या 12 गावांना मिळालं पाहिजे. यासाठी ती योजना काकडे साहेबांच्या संकल्पनेतनं आली आणि ती कागदावरही उतरली. पण निधीचा अभाव किंवा लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेचा अभाव असल्यामुळे ती योजना मागे पूर्ण झाली नाही. खरं तर ही योजना मागच्याच वर्षी पूर्ण होणं गरजेचं होतं. जर ती मागच्या वर्षी पूर्ण झाली असती आणि आमच्या या शेवगाव तालुक्यातल्या 13 गावातली बंधारे नदी नाल्याला पाणी सोडलं असतं, बंधारे भरले असते, तलाव शेततलाव भरले असते, तर आज ही अवस्था तालुक्याची दिसली नसती. माहिती, विश्लेषण, सत्य. पाहत रहा न्यूज अहिल्यानगर 24 तास.